नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रणिती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रणिती, आरसीसी मॉक मधून आरसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान, अभिनंदन. मोठेगावकर, तुम्हाला पश्चाताप आहे का? मोठेगावकर, तुम्ही जे काही केलं आहे का तुम्हाला या सगळ्या गोष्टी? भविष्य आहे. जर मोठेगावकर तर त्या ठिकाणी त्या पेपर कोणी जर त्यांचं नाव निघालं तर हे मोठेगावचं जे साम्राज्य उभारलंय, म्हणजे शिक्षण क्षेत्रातील जे माफिया आहे ते साम्राज्य आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत चालू देणार नाही. आणि 22 लाख जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या मोठेगावकरची, त्यांच्या नातेवाईकाची सर्व संपत्तीची चौकशी करून त्यांच्या त्या ठिकाणी सील केली गेली पाहिजे. आणि असे जे माफिया राज आहेत आणि हे भूमिया राजबी आहेत, हे सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे. आज त्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असताना सुद्धा ह्या इंडस्ट्रियल एरियावर टोले जंगल भारती कशा बांधल्या गेल्या, म्हणजे इथले प्रशासन असतील, इथले आमदार असतील, खासदार असतील लातूर जिल्ह्यातील, ते सर्व झोपेचं सॉंग येत आहेत. आमची प्रथम मागणी राहील, हे क्लासेस जेवढे त्या ठिकाणी अतिक्रमण मधले आहेत हे सर्व बुलडोजर राहून जमीनदोस्त करा. त्याच्यानंतर ह्यांच्यावर नियंत्रण करा. संध्याकाळी 7च्या नंतर मुलींची ट्युशन घेतली जाते. संशयास्पद इथं त्या ठिकाणी ड्रग्सचं रॅकेट या ठिकाणी चाललं जातं. कित्येक मुलींचे उद्ध्वस्त झालेले आहेत. हे असले जे शिक्षण माफी आहेत, हे भूमी माफी आहेत, त्यांना तातडीने यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. कुठल्याही आमदार खासदारांनी त्यांना पाठीशी घालू नये अशी आमची त्या ठिकाणी नम्र विनंती. आम्ही त्या ठिकाणी ऑइल आणि शाही त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ह्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी केलाय. नुकसान करणाऱ्या नुकसान करणाऱ्या हा मोठेगाव पादवचं करायचं काय? अरे हा भडव्या मोठेगावचं करायचं काय? काय भूमिका? आम्ही सुरुवातीपासूनच ज्या वेळेस 42 प्रश्न जो व्हिडिओ व्हायरल झाला
त्यावेळेसच मी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की कोणत्याही कुणीही न नाव घेता मी त्या लाईव्ह मध्ये क्लिअर सांगितलंय, जर मोठेगावकर त्या ठिकाणी त्या पेपर कुणी जर त्यांचं नाव निघालं तर हे मोठेगावचं जे साम्राज्य उभारलंय म्हणजे शिक्षण क्षेत्रातील जे माफिया आहे ते साम्राज्य आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत चालू देणार नाही आणि 22 लाख जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मोठेगावकरची त्यांच्या नातेवाईकाची सर्व संपत्तीची चौकशी करून त्यांच्या त्या ठिकाणी सील केली गेली पाहिजे आणि असे जे माफिया राज आहेत आणि हे भूमिया राजबी आहेत हे सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे. आज त्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असताना सुद्धा त्या इंडस्ट्रियल एरियावर टोले जंगल भारती कशा बांधल्या गेल्या म्हणजे इथले प्रशासन असतील, इथले आमदार असतील, खासदार असतील लातूर जिल्ह्यातील हे सर्व झोपेचं सोंग येत आहेत. आमची प्रथम मागणी राहील हे क्लासेस जेवढे त्या ठिकाणी अतिक्रमण मधले आहेत हे सर्व बुलडोजर राहून जमीनदोस्त करा, त्याच्यानंतर ह्यांच्यावर नियंत्रण करा. संध्याकाळी 7च्या नंतर मुलींची टेन्शन घेतली जाते, संशयास्पद इथं त्या ठिकाणी ड्रग्जचं रॅकेट या ठिकाणी चाललं जातं, कित्येक मुलींचे उद्ध्वस्त झालेले आहेत. हे असले जे शिक्षण माफी आहेत, हे भूमी माफी आहेत, त्यांना तातडीने यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. कुठल्याही आमदार खासदारांनी त्यांना पाठीशी घालू नये अशी आमची त्या ठिकाणी नम्र विनंती. शाही फेकली काय केलं? आम्ही त्या ठिकाणी ऑइल आणि शाही त्या ठिकाणी फेकलेली आहे आणि ह्याचा निषेध आम्ही त्या ठिकाणी केलाय. आम्ही शिवसेना तोडफोड करून बी करू शकतो, परंतु जर महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, त्यांनी नाही ऍक्शन घेतलं तर आम्ही ऍक्शन घेऊ तिथं.